नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुम्ही आम्ही ज्या गोष्टीची एवढे दिवस आतुरतेनं वाट पाहत होतो, तो पीक विमा अखेर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये बघा, काही जिल्ह्यांना पीक विमा वाटप हा झालेला आहे. 90-95% पीक विमा झालेला आहे व काही शेतकरी अद्यापही अपात्र आहेत. म्हणजे त्यांना पीक विम्याची रक्कम त्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. यामध्येच सर्वात मेन पाहायला गेलं तर जे मोठे जिल्हे, रक्कम मोठी असलेले जिल्हे म्हणजे नांदेड व परभणी, या दोन्हीला देखील पीक विम्याचं वाटप काल व परवापासून सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांना काल देखील मेसेज आलेत, काही जणांना आता देखील मेसेज येणं सुरू आहे. पण ह्याच दोन जिल्ह्यांमध्ये देखील काही शेतकऱ्यांना अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही आहे. त्याचबरोबर उर्वरित जिल्हे आहेत त्यांना देखील काही रक्कम भेटलेली नाही आहे. तर बाकी जिल्ह्यांची देखील काय अपडेट आहे ती देखील सांगतो. त्याचबरोबर परभणी व नांदेडमध्ये जे काही अपडेट आहे, जी काही शेतकऱ्यांना रक्कम भेटलेली आहे, त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना पैसे कमी भेटलेले आहेत, ते का भेटले ते देखील सांगतो. तर चला आपण वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. त्याचबरोबर बघा, मी बाकी जिल्ह्यांची जी काही डेट आहे म्हणजे उर्वरित राहिलेले जिल्हे म्हणजे ह्याच्यामधले विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातले जेवढे पेंडिंगमध्ये जिल्हे राहिलेत मी त्यांची देखील अपडेट सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला अद्यापही तुम्ही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला बेल आयकनचं जे काही बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेतकरी संबंधित नवीन जे काही GR येतात ते सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले येतील. तर बघा, पाहायला गेलं तर पीक विमा नांदेड व परभणीचा ह्या दोन्ही जिल्ह्यांचा सुरू झाला आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर यवतमाळला पीक विमा बंद म्हणजे भेटून आता सगळी प्रोसेस बंद झालेली आहे. आता यापुढे कुणाला पीक विम्याचे तिथले मेसेज येणार नाहीत. तर आता बाकी जिल्ह्याचं काय, आता पाहायला गेलं तर आता अमरावतीला पीक विमा भेटलेला नाही, त्याचबरोबर अकोल्याला भेटला नाही, वाशिमला सुरू होईल किंवा झालेलं आहे. काही जणांना मेसेज आलेत, काही जणांना अद्यापही आलेले नाही आहेत. तर बघा, पाहायला गेलं तर आता नांदेडमध्ये अर्धापूर तालुका, उमरी तालुका, कंधार, किनवट, देगलूर, त्याचबरोबर धर्माबाद, नांदेड, नायगाव, बिलोली, भोकर, त्याचबरोबर माहूर, मुखेड, लोहा, हिमायतनगर आणि हदगाव एवढ्या तालुक्यांमध्ये बघा जवळपास 70% रक्कम 3 दिवसामध्ये वाटप झालेली आहे शेतकऱ्यांची. आणि पाहायला गेलं तर बघा, ह्यामध्ये आता बरेचसे गावं देखील आहेत. आता बघा, अर्धापूर तालुक्यातल्या 54 गावांना पीक विम्याचं वाटप झालं आहे. त्याचबरोबर उमरी तालुक्यातल्या 61 गावांना, त्याच्यानंतर कंधार तालुक्यातल्या 121 गावांना, अशी बरीचशी मोठी संख्या आहे. सर्वात त्यामध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त मुखेड तालुक्यामध्ये वाटप जास्त झालेलं आहे, जास्त प्रमाणामध्ये. आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणखी एक अपडेट म्हणजे बघा, परभणीमध्ये काही तालुक्यांना रक्कम भेटलेली नाही आहे. त्याचं मेन कारण म्हणजे बघा, परभणीमध्ये 44,252 अर्ज हे गव्हर्नमेंटने रद्द केलेले आहेत. हो, ही गोष्ट खोटी नाही आहे, एवढे अर्ज रद्द झालेले आहेत. ह्यामध्ये बघा, तुम्हाला जर लॅपटॉपमध्ये जर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो पण दिसणार नाही. यामध्ये बघा 44,252 अर्ज हे गव्हर्नमेंटने रद्द केलेले आहेत. मी या अगोदर देखील सांगत होतो की परभणीमध्ये रक्कम तर कमी भेटणारच आहे, पण त्याचा आता ठोस पुरावा देखील आपल्याकडे आलेला आहे. ॲप्लिकेशन्स रद्द करण्यात आलेले आहे. यामध्ये आशा करा की तुमचं नाव नसावं. मध्ये त्या परभणीमध्ये पाहायला गेलं तर बघा, पाथरीला देखील पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, ह्यामध्ये सर्वाधिक रिजेक्ट झालेले फॉर्म परभणी जिल्ह्यातले पूर्णा तालुक्यातले आहेत. ही गोष्ट तुम्ही हे करून घ्या. जर शक्य जर झालं तर अर्ज झालेल्या शेतकऱ्यांची जी काही PDF यादी जर आपल्याकडे प्राप्त झाली तर ती होईल तेवढी लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. तर बघा, आता आपण पाहायला गेलं तर ह्या 2 जिल्ह्यांची अपडेट घेतली. आता ह्या लागलीच आपण आता हिंगोली, वाशिम व धाराशिव ह्या 3 जिल्ह्यांची देखील आपण अपडेट घेणार आहोत. तर बघा, त्या अगोदर बघा, आता नांदेडमधले पाहायला गेलं तर आता जवळपास आता एकेका तालुक्यामध्ये काही गाव आता अद्याप राहिलेले आहेत. आशा करूया तिथले फॉर्म रिजेक्ट होऊ नयेत, कारण गव्हर्नमेंटने अजून सर्व रक्कम प्राप्त म्हणजे वाटप केलेलं नाही आहे. म्हणजे ह्याची काही देखील कंडिशन असू शकतात, काही देखील होऊ शकतात. तर बघा, आता यामध्ये अर्धापूर तालुक्यातले बघा 54 गावांना रक्कम गव्हर्नमेंटने दिलेली आहे. आता बघा, अर्धापूरमध्ये उमरापूरला रक्कम भेटली, त्यानंतर उमराबादला पाहायला गेलं तर रक्कम 5,500, 6,000, 7,000च्या आसपासच व्हॅरी करते. म्हणजे कुणाला कमी, कुणाला जास्त अशी भेटते. जसं तुमच्या नुकसान भरपाईचं ज्यानुसार क्षेत्र आहे त्यानुसार रक्कम तुमच्या खात्यावर जमा होत आहे. तर बघा, त्यानंतर उमरापूरला भेटली आहे, त्याचबरोबर अहमदपूरला देखील भेटलेले आहेत पैसे, त्यानंतर आंबेगावला. ह्यामध्ये बघा 70 ते 80% वाटप झाले. म्हणजे आता ह्या गावात देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आली नाही आहे, कारण मी म्हणतोय 70% रक्कम प्राप्त झालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचा दुसरा टप्पा कधी येणार आहे मी ते देखील सांगतो. त्यासाठी तुम्ही कृपया व्हिडिओला दररोज बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, त्यानंतर आंबेगावला भेटला, त्यानंतर उमरीला भेटला, उमरी झाल्यानंतर कलाडगावला देखील भेटला आहे, कामठा बुद्रुकला पीक विमा भेटला, त्याचबरोबर कारवाडीला, कोंडाला. ज्यांना भेटला नाही कृपया तुम्ही मेसेज तुमच्या गावाचं व तालुक्याचं नाव कृपया कमेंट करा. असं नाही की नांदेड व परभणीचेच असाल, तुम्ही जर दुसरे देखील कुठल्या जिल्ह्याचे असाल तर कृपया तुम्ही कमेंट करू शकता. तर त्यानंतर बघा, खडकीला भेटला, त्यानंतर खैरगाव, बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावांना पीक विमा भेटला आहे. त्यानंतर गणपूरला काही जणांना मेसेज आले नसतील तर आज देखील येऊ शकतात, याबाबत तुम्ही काळजी करू नका.
त्यानंतर बघा चिंचबनला भेटला आहे, चेनापूरला भेटला आहे, त्यानंतर जामरुनला देखील भेटलेला आहे. त्यानंतर दाऊर, दाभाड, त्याबरोबर दिग्रस, देगाव कुऱ्हाडा, देगाव बुद्रुक, देळूप झाल्यानंतर धामदरी, त्यानंतर धामदरी झाल्यानंतर निजामपूर, पतनूर, पांगरीतर्फे कारवाडी, त्यानंतर पारडी माकटा, पिंपळगाव महादेव, त्याचबरोबर बाबापूर, बामणी हे अर्धापूर तालुक्यातली गावं. त्यानंतर बासरगाव, बेलसर एवढ्या गावांना रक्कम तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुमच्या गावामध्ये तुम्ही जाऊन एकदा सर्वे करून या, कुणाला भेटला आहे कुणाला नाही, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की बाबा कन्फर्म पीक विमा म्हणजे रक्कम खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्यामध्येच बघा काही शेतकऱ्यांना म्हणतात की आम्हाला मेसेज येत नाही आहे, कृपया मोबाईलवर तुमच्या रिचार्ज आहे का हे चेक करा, कारण रिचार्ज असल्याशिवाय मोबाईलवर मेसेज येत नसतो. या गोष्टी तुम्ही जरा दक्षता घ्या, कारण काही जणांचे शेतकऱ्यांचे बघा नंबर ते रिचार्ज वगैरे काही टाकत नाहीत, त्यांचा नंबर कधी 2-3 महिने अगोदर रिचार्ज केलेला असतं. अशांना रिचार्ज जरी नसेल टाकायचं एकदा बँकेत जाऊन या, सरळ स्टेटमेंट काढून या. तर त्यानंतर बघा बेलसरला भेटला, त्यानंतर मालेगाव, त्यानंतर मेंढाळा खुर्द आणि मेंढाळा बुद्रुक या दोन्ही गावांना भेटला. त्याचबरोबर येळेगावला भेटला आहे, त्यानंतर रहीमपूरला, लतीफपूरला, त्यानंतर लोणी खुर्द आणि लोणी बुद्रुक ह्या दोन्ही गावांना भेटला आहे. त्यानंतर बघा वहीदपूर झाल्यानंतर शहापूर, अर्धापूर, त्यानंतर शेन्नी, शेळगाव खुर्द, शेळगाव बुद्रुक, सांगवी खुर्द, सावरगाव आणि हमरापूर या 54 गावांना बघा अर्धापूर तालुक्यातल्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. कुणाला मेसेज आज येईल, उद्या येईल, परवा येईल, थोडंफार लेट होऊ शकतं. त्यानंतर बघा उमरी तालुक्यातल्या 61 गावांना पीक विमा भेटला आहे. आता पहा होईल तेवढे बघा मी जेवढ्या गावांना भेटला आहे तेवढ्या गावांची नावं सांगतो. त्याचबरोबर बाकी उर्वरित जेवढे गावं राहिलेली आहेत मी त्यांची देखील अपडेट घेऊन लवकरच व्हिडिओ आणणार आहे. कृपया तुम्ही चॅनलला असंच व्हिजिट करत राहा. जर नवीन व्ह्यूवर असेल तर सबस्क्राईब व लाईक करून ठेवा, जास्तीत जास्त शेअर देखील करा. तर त्यानंतर बघा उमरी तालुक्यातल्या 61 गावांना बघा अब्दुलपूरला भेटला आहे, कुणाला 5,000, 6,000. त्याचबरोबर मित्रांनो बघा नांदेड तालुक्यातले जे 20 ते 30% शेतकरी अद्यापही या रकमेपासून वंचित आहेत त्यांच्यासाठी देखील मी अपडेट आणणार आहे. जर अधिकृतपणे कळलं की काही शेतकऱ्यांचे जर फॉर्म रिजेक्ट झाले असतील कृपया त्याची देखील यादी आपल्याकडे प्राप्त होईल. ती यादी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा होईल तेवढा लवकर मी प्रयत्न करेल. आशा करतो की तसं काय होऊ नये, पण परभणीमध्ये प्रकरण झालं आहे. 44,252 ही फॉर्मची संख्या, एवढे अर्ज गव्हर्नमेंटने रद्द केलेले आहेत. खोटं वाटत असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस ऑनलाईन जाऊन तुम्ही चेक करू शकता, किंवा एकदा जाऊन तुम्ही कृषी सहाय्यकाकडे देखील जाऊन येऊ शकता की बाबा असं झालं आहे का. परभणीच्यांना सांगतो स्पेशली. तर त्यानंतर बघा इज्जतगावला भेटला, इळेगाव, त्यानंतर ईश्वरनगर, त्यानंतर करकाळ्याला देखील भेटलेला आहे. त्यानंतर कौडगाव, काळगाव, कारला, त्यानंतर गोरठा, गोरेगाव, चिंचाळपट्टी, उमरी, त्याचबरोबर जामगाव, जिरोना, त्यानंतर तळेगाव, तुराटी. बघा मित्रांनो एवढ्या गावांना रक्कम भेटलेली आहे. अजूनही बरेचसे गाव आहेत, बरेचसे तालुके राहिलेले आहेत. मी त्या देखील तालुक्यांची लवकरात लवकर होईल तेवढी अपडेट मी समोर घेऊन येतो, कारण एका व्हिडिओमध्ये मी एवढे 500-600 गावं कव्हर करू शकत नाही, टेक्निकली पॉसिबल नाही आहे. तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.